चला चला जिल्हा स्पोर्ट क्लब धन्यवाद. अरे अल्लाह मालिक एक जिल्हा स्पोर्ट क्लबचा अल्लाह मालिक एक प्रार्थना करतो. आणि विजेता स्पोर्ट क्लबच्या काही समस्या असतील किंवा काही पदाधिकाऱ्यांच्या समस्या असतील त्या तुम्ही माझ्याकडे सांगा. तुम्ही त्या नक्कीच मी सोडवण्याचा प्रयत्न करेन. कारण सर्वांचा मी या वळीकरांचा ऋणी आहे. आणि मी जे स्वप्न पाहिलं होतं विकसित वळी ते आज मला वाटतं कुठेतरी पूर्ण होताना दिसतंय मला. कारण आमच्या बीडीसाईच्या आताच जी काही 40 माळ्याच्या टॉवरमध्ये राहण्यासाठी लोक जाणार आहेत. आणि या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर महाराष्ट्राला विकासासोबत नेणारे या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून आताच पहिल्या टप्प्यामधील सर्व रहिवाशांना ह्या नवीन इमारतीमध्ये राहण्यासाठी चाव्या देण्यात आलेल्या आहे. आणि कुठेतरी अजून काही समस्या असतील त्या सोडवण्यासाठी मी बसलेलो आहे इथे. त्याचबरोबर आज माझा जवळजवळ हा 80वा केक असेल की जो प्रत्येक मंडळ, प्रत्येक संस्था, प्रत्येक सामाजिक संस्था हे मला वाटतं गेल्या आठवड्यापासून माझा वाढदिवस साजरा करत आहे. ते सर्वस्त वळीकरांचं प्रेम माझ्यासोबत आहे, त्यांचा विश्वास माझ्यासोबत आहे. आणि तिकडे जाऊन मी केक कापतो का त्यांनी जे मला जेव्हा बोलवतात तेव्हा मला वाटतं की ही माझी घरातली लोक आहेत, हे मंडळ माझं आहे, ही सामाजिक संस्था माझी आहे आणि मला जाणं गरजेचं आहे. आणि त्याप्रमाणे त्यांनी जो विश्वास ठेवलेला आहे 7 वर्षापासून माझ्यावर, त्याला कुठेतरी मला तडा जाऊ द्यायचा वाटत नाही. आणि त्यांना मी एकच सांगेन, या जवळजवळ मी एवढे केक कापले त्यातून मी सर्व मंडळ पदाधिकारी संस्थांना सांगितलं की तुमच्या काही जी समस्या असतील त्या मी सोडवणे तुम्हाला आश्वासित करतो. त्याचबरोबर तुम्ही जे मला 7 वर्षापासून प्रेम आशीर्वाद सोबत दिली ती अशीच कायम राहो हीच मी ईश्वरचरणी त्यांना प्रार्थना केलेली आहे. आणि वळीमधून जे काही समस्या असतील पुढे येतील त्या मी त्यांना नक्की सोडवण्याचं त्यांना आश्वासन दिलेलं आहे. आणि समस्त जे काय म्हणजे मी आज जवळजवळ आठवड्याभर केक कापतोय त्यामध्ये गोविंद पथक असेल, विविध सामाजिक संस्था असतील, विविध समाजाची मंडळ असतील, ह्या सर्व समाजाला एकत्र येऊन काम करणारा माणूस मी आहे. मला एखाद्यावर अन्याय झाला तर मला सहन होत नाही. जोपर्यंत एखाद्या व्यक्तीला जो अन्याय झाला आहे तो दूर होत नाही, मग त्याच्या अगेन्स्ट किती लोक असेल तर मी विरोध जाण्याची धमक दाखवतो. मी या विभागातील सर्व जनतेला आवाहन करेन, ज्या काही तुमच्या आत्तापर्यंत समस्या माझ्याकडून मी त्या समस्या तुमच्या प्रत्येक कॉलवर आणि तुमच्या साध्या मेसेजवर समस्या सोडवलेल्या आहेत. आणि तुमच्या प्रत्येक हाकेला धावलेलो आहे. मी माझा पक्ष तुमच्या म्हणजे जे काही तुम्ही मला सांगितलं ते मी कधी सदैव तुमचं पूर्ण करून दिलं आहे. त्यामुळे मला वाटतंय आता आपण कुठेतरी जातीय राजकारण किंवा कुठेतरी डबकामध्ये म्हणजे छोटंसं संकुचित विचाराचं राजकारण न करता महाराष्ट्रामध्ये विकास सुरू आहे. आणि त्या विकासाला साथ देण्यासाठी आणि महाराष्ट्र विकसित करण्यासाठी, त्याचबरोबर ह्या संपूर्ण भारताच्या विकासासाठी आज तुम्ही पाहिलं असेल जसं महायुती सरकार महाराष्ट्रामध्ये आलं आहे, कोस्टल रोड असो, नावाशिवा रोड असो की संपूर्ण किंवा आपलं मेट्रो असेल, ह्या माध्यमातून संपूर्ण मुंबई जोडलेली आहे. आज आपल्याला वळीहून चर्चगेटला जायला तरी फक्त 10 मिनिटांमध्ये जातो आपण. म्हणजे कुठेतरी विकास सुरू झाला. आणि या विकासाला साथ देण्यासाठी आपण कोणतेही जात धर्म न बघता, कोणताही पक्षाची वारस न मानता तुमचा विकासासाठी आणि या वळीकरांच्या विकासासाठी आपण शिंदे गटाला मतदान भरघोस करावं. आणि शिंदे गटाचे 7 ते 7 नगरसेवक निवडून येण्यासाठी या सर्व जनतेने आमच्या पाठीशी उभे राहावं हेच मी विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी शिवाजी देसाई, उपशाखा प्रमुख 195 वॉर्ड क्रमांक. मी आता जवळजवळ संतोष साहेबांसोबत जवळजवळ 2.5 वर्ष आली. एका कॉलवरती संतोष साहेबांचं म्हणजे कुठचंही काम असू दे जनतेबद्दल ते नेहमी तत्पर व कुठचंही सामाजिक कोणी हॉस्पिटलाइज असेल नाहीतर काही म्हणजे क्षेत्रामधले त्यांचा काही प्रॉब्लेम असेल तर संतोष साहेब एका कॉलवरती त्यांची मदत नेहमी करत आलेली आहे. आणि माझी तर त्यांच्याबरोबर नाळ म्हणजे जुळलेलीच आहे. त्याचप्रमाणे वळलीतल्या जनतेचीही देखील नाळ त्यांच्याबरोबर जुळलेली आहे. कारण की ते वळलीमधल्या लोकांची कामं ते म्हणजे असं म्हणजे पहिला असं व्हायचं की म्हणजे इकडे आमदार असेल खासदार असेल त्या लोकांची म्हणजे इकडे
ऑफिसेस नाही आहेत पहिली गोष्ट, ठीक आहे. बट संतोष करात साहेबांचं एकच म्हणजे चांगले गुणधर्म आहेत की ते असे नगरसेवक न मानता लोकांच्या घरात जाऊन ते समस्या सोडवत आहेत, ठीक आहे. आणि कुठचंही मंडळ असून दे, कुठेही म्हणजे कोणी रस्त्यावर त्यांना हात दाखवल्याशिवाय कोणी म्हणजे हे करत नाही, म्हणजे त्यांना सगळे रिस्पेक्ट देतात आणि म्हणजे ते जनतेतलाच म्हणजे एक नगरसेवक आहेत. सर्वप्रथम आपले 195चे लाडके नगरसेवक श्री संतोष करात साहेब यांना मी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आज गेली मी 2.5 वर्ष संतोष साहेबांनी मला बोलून घेतलं, त्यांनी पक्षात आज सन्मान दिला आणि मला एक शाखा समन्वयक म्हणून 195 वॉर्ड शाखा समन्वयक हे पद दिलं आणि मी गेली 2.5 वर्ष संतोष करात साहेबांबरोबर राहून लोकांची सेवा किंवा लोकांचे काही इव्हन आम्ही लोकांनी कॅम्प योजले होते, जसं की आपल्या मुख्यमंत्री लाडकी योजना किंवा असे अनेक काही संतोष करात साहेबांबरोबर आम्ही कामं केलेली आहेत. छत्रे आणि आता नुकताच काल यशस्वीरित्या असा पार पडलेला जवळजवळ 500 ते 600 लोकांचा छत्री वाटप कार्यक्रम आम्ही पूर्ण केला. येणाऱ्या निवडणुकीत आम्हाला नगरसेवक हे संतोष करात साहेबच आवडतील.